आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, लक्ष्मण हागे ओबीसीचे नेते उपोषणावर बसले आणि मनोज जरांगेंनी नुकतंच अल्टिमेटम दिले 1 महिन्याच्या, तर ते पुन्हा उपोषणावर। त्यामुळे कुठेतरी राज्याचं वातावरण खराब होते का? शासनाने काय लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून दोघांना? मला असं वाटतं की सध्या ओबीसी वर्सेस मराठा अशा एक वाद सुरू झालेला आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात वाईट पडत आहे। गावागावात घराघरा शेजारी असणारे लोक एकमेकाकडे पाहताना मोठा वेगळ्या नजरेने पाहते। हे थांबलं पाहिजे खरं तर। आणि याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कोकणातला जो मराठा आहे म्हणजे नारायण राणे वगैरे त्यांनी साफ नाकारलं की आम्ही ओबीसीत येणार नाही, आमचं मराठा आम्ही कायम ठेवणार। फक्त मराठवाड्यातला जो मराठा आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ओबीसीमध्ये आहो कारण आम्ही पिढीजात कुंभी आहो आणि आम्ही शेतीच करतो, त्याच्यानं आम्ही ओबीसीमध्ये यायला पाहिजे। तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे। आणि असं असताना हे जर ओबीसीमध्ये आले तर मुळात ओबीसी असणारा जो वर्ग आहे तो नाराज होईल किंवा त्यांच्यावर काही परिणाम पडेल असा एक भास होतोय। मला वाटतं ह्या दोनही गोष्टी तपासून यावर एक तोडगा काढणं फार महत्त्वाचं आहे। जर हे ओबीसीमध्ये आल्यानंतर किती टक्के वाढ होईल ओबीसीमध्ये ते तपासून घ्यावं आणि केंद्राला ओबीसीचं आरक्षण टक्केवारीनं वाढून मागावं। जसं आता 19% आहे, 27% होतो आपण, तर त्याच्यात अधिक वाढ जर करून घेतली तर जेणेकरून मूळ ओबीसींना सुद्धा त्याचा परिणाम फटका बसणार नाही आणि नवीन ओबीसीचं स्वागत पण होईल। असं एकत्रित काहीतरी मला वाटतं याचं करणं, तोडगा काढणं गरजेचं आहे। ही लढाई छगन भुजबळ साहेब आणि जरांगे पाटलांनी एकत्रित लढावी, जेणेकरून केंद्रात ही लढाई उभारल्या गेली तर 10-15% ओबीसीचा जर एकंदरीत टक्केवारी वाढून भेटली तर त्याचा फायदा निश्चितच महाराष्ट्राला होईल आणि परिणाम आम्ही पाहतोय की महाराष्ट्राच्या हिताचा होईल। जातीमधला संघर्ष होऊ नये। पहिलेच धर्मातले संघर्ष चालू आहे, नंतर जातीचे संघर्ष, त्याच्यात मूळ शेतकरी मजुराचा हा जो वाद असतो तो मागं पडतो। त्याचे शेतीचे प्रश्न मागं पडते, मजुराचे युवकांचे प्रश्न मागं पडतोय आणि ते पडू नये, जातीतला संघर्ष थांबावा याच्यासाठी मी स्वतः भुजबळ साहेबाला भेटेल आणि जरांगे साहेबांना सुद्धा भेट घेईल आणि याच्यातून काय तोडगा काढता येईल, कशा पद्धतीनं आपण समोर गेलो पाहिजे यासाठी प्रयत्न करू। मला वाटते जरांगे, हाके, भुजबळ यांनी सगळ्यांनी एकत्र यावं, मग एकत्र यायला पाहिजे। खरं तर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढलो पाहिजे, मजुराच्या प्रश्नासाठी लढलो पाहिजे, बेरोजगाराचे प्रश्न आहे आणि ही लढाई लढल्यावर याचा संघर्ष कमी करून ही आपण पाहतो ह्या लढाईसाठी पण समोर गेलो पाहिजे। रोहित पवारांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की महायुतीमध्ये जो फटका बसलेला आहे त्याचा जो खापर आहे तो पूर्ण अजित पवारच्या डोक्यावर फोडला जातो। मला वाटतं आता RSSनं जे म्हटलं की बाबा यांना घेतल्यामुळे तुमचं व्हॅल्यू कमी झालं, तर मग RSSने फार मला वाटतं एक अनुभवी संस्था आहे आणि मोठं संघटन आहे, ते सहज कामात लक्ष देतं सरासरी। आणि अशा ह्याच्यात जेव्हा अजितदादांना घेतलं तेव्हा बोललं असतं तर बरं वाटलं असतं। आता जेव्हा रिझल्ट आल्यानंतर जेव्हा ते बोलतात तर याचा अर्थ RSS सारख्या संघटनेनं आकडेवारीवर बोलणं हे फार चुकीचं ठरेल। त्यांनी परिणामावर बोलायला पाहिजे होतं, पण ते आकडेवारीवर बोलतं याचं खरं तर दुःख वाटतं। अजित पवारवर खापर फोडणं योग्य आहे? वाटतं ते कोणी कोणावर खापर फोडत असेल हा नंतरचा भाग आहे, पण आखरी ते राजकीय घडामोडी आहे, त्याच्यात कोण प्लस मायनस काय होते। जिंकून आले असते तर मग तुम्ही ही युती स्वीकारली असती का? एका इकडे नैतिकतेवर बोलायचं, विचारधारेवर बोलायचं आणि दुसऱ्या इकडे आकडे सांगून पुन्हा आरोप करायचं, तर हे चुकीचं ठरेल। आज वर्धापन दिवस आहे शिवसेनेचा, 2 ठिकाणी मनवला जाते शिवसेनेचा वर्धापन दिवस मुंबईमध्ये। खरं तर तसं पाहिलं तर त्या एका पक्षासाठी ते दुःख म्हणजे चुकीचीच गोष्ट आहे। असं कधी घडलं नाही, ते झालेलं आहे इथे, त्याच्यात निश्चितच वाईट वाटतं, पण आता पर्याय नाही त्याला काय। शेवटचा प्रश्न, राणांनी खूप आरोप केले तुमच्यावर, पूर्ण खापड नवनीत राणाच्या पराभवाच्या कोर्टात खेचू आपण सगळं, त्याला राणाला व्यवस्थित आम्ही कोर्टात खेचू, त्याला इथं उत्तर देणं काही योग्य वाटत नाही। जे काही आम्ही पैसे कमावले असन, तोडीबाज केले असन, जे काय असन ते दूध का दूध पाणी का पाणी कोर्टात करू ना। न्यायालयाची नोटीस 3 दिवसात जाईल। हे होते आमदार बच्चू कडू, ज्यांनी एबीपी माझाला कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।